माणसाच्या जीवनात साधारण गोष्टींनी पुण्य प्राप्त होतं. कथा श्रवण केली पुण्य प्राप्त आहे, हरिपाठ श्रवण केला पुण्य आहे, कीर्तन ऐकलं पुण्य आहे. म्हणून या सगळ्या गोष्टी पुण्याचे. अहो नवे नवे पंगत नाही घातली आणि पंक्तीत वाढून दिलं तरी काय पुण्य पुण्य काय पुण्य प्राप्त होतं साधारण गोष्टीनं. मग तुकोबरायचं काय एकदम थोडं पुण्य होतं. तुकोबराय सांगतात तिळी तिळी पुण्य साचा पुढे तिळ तिळ पुण्य साचवलं तुकोबरायने आणि त्याचा परिणाम तुकोबरायला ध्येय प्राप्त झालं. विठ्ठल 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 महाराजांनी सांगितलं हे बाबांनो, देवाच्या पूजेने प्रदक्षिणा तुळशीच्या प्रदक्षिणा करायच्या, तुळशीला निश्चित करायची, देवाची पूजा करायची. हाही आपल्या जीवनातला नेम आहे. नित्य नेमावी अन्न खाई तो श्वान, कुत्र्याची उपमा महाराजांनी त्याला दिली. नित्यनेम आपला प्रत्येकाच्या जीवनात असला पाहिजे. आणि चौथा मुद्दा महाराजांनी मांडला तुळशीचा महिमा. प्रदक्षिणा तुळशीच्या, तुळशीचं चिंतन, तुळशीची प्रदक्षिणा, तुळशीला पाणी हे पुण्याचं लक्षण आहे. म्हणे एवढं महात्म्य त्या तुळशीचं आहे म्हणे. निश्चित एक प्रसिद्ध उदाहरण दिलं जातं. एकदा काय झालं, अकबर बिरबल जंगलात फिरण्याकरता निघाले आणि निघाल्यानंतर नेमकं काय झालं, बिरबल समोर आहे, अकबर माग आहे. दोघंही चालले शतपावले करत आणि शतपावले करत करत समोर आले आणि तिथं एक तुळशीचं वृंदावन लागलं. आणि तुळशीचं वृंदावन लागल्यानंतर तो बिरबल त्या तुळशीला माता मानत होता, तो बिरबल त्या तुळशीला आई मानत होता, तो बिरबल त्या तुळशीला जननी मानत होता. आणि त्या मातेला तुळशीला अंतकरणामध्ये भावना आहे आणि त्या असणाऱ्या बिरबलाने त्या तुळशी वृंदावनला प्रदक्षिणा घातली. काहीतरी पुण्य मिळेल. आणि त्या ठिकाणी प्रदक्षिणा मारल्यानंतर अकबराने त्याला विचारलं, म्हणे बिरबलजी हे कोण आहे, हे कोण आहे, नेमकं काय आहे, कोण आहे, त्याचं नाव काय? म्हणे ती माझी आई आहे. त्या अकबराला राग आला, ते झाड काढलं, तुळशी वृंदावन काढलं आणि बाजूला काढून फेकलं. किती राग आला असं बिरबलाला, पण करणार काय, सत्ता नाही ना. सत्ता असती तर आपल्याला भेटलं नसतं का. सत्ता नाही महाराज सुनील भाऊ, पण एक दिवस लक्षात ठेवा, अब या आपण इथं आलो आता तर तिथं बी जाणं आहे आपल्याला. त्याला आपला विषय तिकडे जायचं नाही आपल्याला. मुद्दा फक्त इथं आहे, सत्ता नाही पण डोक्यात फिरत होतं. काय फिरत होतं डोक्यात, एक ना एक दिवस बदला घेणार. एक महिना झाला पुन्हा ते दोघं फिरायला लागले आणि फिरता फिरता पुन्हा त्या जंगलात फिरता फिरता त्याला एक झाड लागलं. आपल्या भागात त्याला आग्याचं झाड म्हणतात, हा कचकुऱ्याचं. हा ते लागलं की बुदगुले होते बाबा. आणि त्या झाडाला तो बिरबल फिरायला लागला. अकबराने त्याला विचारलं, बोले अकबरजी, बोले बिरबलजी, ओ तुम्हारी माँ थी लेकिन ये कौन है? बोले वो मेरी माँ थी, ये मेरे बाप है. आणि त्या येडगाबाळ्याने काही विचार करायचा ना, ते झाड काढलं महाराज, ते वाळलेलं होतं आणि ते उपटलं काढल्यानंतर काय त्याला का गुदगुल्या झाल्या असं का महाराज. आणि त्याला राजूभाऊ एवढी खास सुटल्यानंतर पुन्हा बिरबलाकडे आल्या, बोले बिरबलजी यापासून काही पर्याय नाही का, उपाय नाही का? म्हणे आहे. म्हणे काय? फिर मेरे माँ के पास जाना पडेगा. कुठं जावं लागल? तुळशीकडे जावं लागल. पर्याय काय करावं लागेल की हातावर पूर्ण पाला एकत्र करावं लागेल, सर्व अंगाला लावावं लागेल, तेव्हा तुमची दाह थांबेल. तुळशीचा महिमा देताना ही उपमा. म्हणून तुळशीला प्रदक्षिणा आपण जीवनात. म्हणे हे 4 पर्याय केले की अवघानंद प्राप्त होईल. म्हणे नाही, म्हणे अजून अवघानंद प्राप्त करण्याकरता काही मुद्दे. युक्त आहार विहार, नेम इंद्रियासी सार, नसावी बासर, निद्रा बहु भाषण. आणि हे घडल्यानंतर अवघा आनंद प्राप्त होईल. ध्येय प्रत्येकाला प्राप्त करायचंय तर तो नाथ महाराजांनी त्यांना वर्णन केलं आणि नाथ महाराज विनंती करतात, हे बाबांनो, अवघा जर आनंद प्राप्त करायचा असेल तर त्याला एक करावं लागेल, शरण एका जनार्दन. पहिला मुद्दा, देवाच्या ऋणातून मुक्तता व्हायची असेल तर देवाचं चिंतन केलं पाहिजे. नाम संकीर्तन साधन पै सोपी, जळतील पापे जन्मांतरीचे. निषिद्ध कर्माने झालेल्या पापाचा नाश त्या एका देवाच्या विठ्ठलाच्या चिंतनाने होतो. एका ठिकाणी महाराज वर्णन करतात, हरि उच्चारणी अनंत पापराशी जातील लयाशी क्षण मात्रे, क्षण देखील लागत नाही. तृण अग्नी मेळे समरस झाले, तैसे नाम केले जपता हरी.